आकाशी अहो स्वप्ने झाली पुरी लढलो आलं जितलो भी वाटच्या वाटवरी अहो दुश्मन भी आज मला वाकून सलाम करे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. उभा ठाकलाय जेरबंद केलाय हो ओमकार मेस्त्री. थर्ड रेड धोक्याची घंटा पाहायला मिळाली. यश संपादन करावं लागेल गुण संपादन करावं लागेल. चढाईपट्टू निघालाय आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. या अथांग सागरामध्ये रोखू शकेल का हो. किती गोलांची कडेलोट करतोय परंतु जेरबंद झालाय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बोनस गुण प्राप्त केलाय आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार मेस्त्री याची चढाई आपण पाहतोय. सेमी फायनलचा हा सामना मित्रांनो. अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ प्रवेश करेल. प्रत्येक अड्ड्यात उडत गुलाल भडक अहो कबड्डीचा नाद आहे एकदम कडक. ओमकार मेस्त्री मागे परतलाय. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 11 दर्यावर्दी नागाव बंदर. प्रत्युत्तर पाहायला मिळालं परंतु यश संपादन करावं लागेल. गुणांची पराकाष्ठा करावी लागेल. पाहूया अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु प्रथमच चढाई मार्फत मुरुड तालुक्यातील ज्याचा वेग आपल्याला पाहायला मिळतो रोजित मालीची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळाली. घणाघाती हल्ले करावे लागतील. पिछाडी आघाडीमध्ये बदलून काढायची असेल तर तुम्हाला सुद्धा वाऱ्यासारखा वेग वाढवावा लागेल. काय घडेल मैदानामध्ये. दर्यावर्दी नागाव बंदर अपक्ष संघ आहे वादल खारेकवाडा. जर्सी क्रमांक 11 प्रत्युत्तर जर आपण पाहिला तर या ठिकाणी गुणांची पराकाष्ठा करावी लागेल आणि त्यांना प्रत्युत्तर आपण पाहतोय ओमकार मेस्त्रीची चढाई. कसा भिरभिर भिरभिर भिर आणि धावतोय बक्कासुर. किती गुणांची कमाई. किती पॉइंटची कमाई या ठिकाणी असेल. पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाही. परंतु निर्णय येणे अजून शिल्लक आहे. थोडीशी दुखापत झाले खेळाडूला त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर ओमकार मेस्त्री या नावाचं वादळ रोखावं लागेल. परंतु निर्णय अजून आलेला नाही मैदानामध्ये. चांगली लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सेमी फायनलचा हा सामना वादल खारेकवाडा विरुद्ध दर्यावर्दी नागाव बंदर. दोन गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळाली. 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. चला त्या ठिकाणी मित्रांनो पंचांनी निर्णय दिलाय. 100 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलं तुषार आडाव यांच्याकडून ओमकार मेस्त्रीसाठी. 200 रुपयाचा पारितोषिक आलेला ओमकार मेस्त्रीसाठी. 2 गुणांची कमाई. ओहो काय ऐकल पाहायला मिळाला हो. ओमकार मेस्त्री देखील तितक्या ताकदीचा खेळाडू आहे. परंतु रोजित मालीची चढाई समोर आहे अंकित खोत. काय घडेल. एकास एक झुंज रोजित माली. टाइम आउट घेतला जातोय. रणनीती आखली जाते परंतु सामना अजून संपलेला नाही.
शेवटच्या मिनिटापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल मित्रांनो. या खेळामध्ये असंच आहे. एका बाजूला अलिबाग तालुक्यातील संघ, दुसऱ्या बाजूला मुरुड तालुक्यातील संघ. परंतु अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ प्रवेश करेल? सेमीफायनलचा दुसरा सामना 10-20 पोहोचला प्रवास शिवाई बांधण राज जंगम अपक्ष संघ असेल गौरव नाईक. विनाविलंब सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलंय नक्कीच या ठिकाणी चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 मंथन सुर्वे याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 7-1 झुंज आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. किती गुणांची लयलोट करतोय हा खेळाडू आपल्याला मैदानात. आता मात्र बोनस गुण असेल आणि 1 गुण आपल्या संघात दाखल करतोय. पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 4 अर्थातच ओमकार मेस्त्री याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 7-1 समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. किती गुण संपादन करेल या चढाईमध्ये हे देखील आपल्याला मैदानात पाहावं लागेल. ओ हो 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 सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण जैसे क्रमांक 9 अर्थातच अंकित याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. वादळ खारीकवाडा प्रतिस्पर्धी संघ आहे. दर्यावर्दी नागाव बंदर या दोघांमध्ये चुरस आपण पाहतोय. एक रोमहर्षक सामना या ठिकाणी रंगणार आहे. त्यात कोणती शंका नसणार आहे मित्रांनो, कारण एक हाय व्होल्टेज मुकाबला या ठिकाणी रंगणार आहे मित्रांनो. तर निघालाय ज्याच्या पायात खरोखरच तोकते वादळ आहे असा खेळाडू आपण या ठिकाणी मैदानात पाहतोय. अर्थातच जर्सी क्रमांक 28 रोहित माळीला आपण मैदानात पाहतोय. एक जबरदस्त खेळाडूंच्या यादीत असलेला हा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. शांतरित्या चढाई करतोय. आता मात्र माघार येतोय. तर पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय जैसे क्रमांक 11 दर्यावर्दी संघाचा एक जबरदस्त मोहरा. ओ हो हो सुंदर पॉइंट. 1 गुण आपल्या संघासाठी दाखल करतोय. 1 गुणांची भर आपल्या संघात दाखल करतोय. एक रोमहर्षक सामना या ठिकाणी रंगणार आहे मित्रांनो. प्रेक्षकांमध्ये रुचिर शेठ गाणेकर असतील तर मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो. रुचिर शेठ गाणेकर सलोनी बिर्याणी हाऊसचे मालक ओनर, आपण स्टेज जवळ बस असं नसतं व्हायचं आहे. तर जैसे क्रमांक पुनश्च एकदा जैसे क्रमांक 28 रोहित माळी याची चढाई खरोखरच वादळी चढाई करण्यास माहीर. हो हो आता मात्र उभा ठाकलाय रोहित याचा माळ वारू रोखलं जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय दर्यावर्दी नागाव बंदर यांच्या माध्यमातून. जैसे क्रमांक 1 खरोखरच याच्या वादळी चढाया पाहायला मिळाल्या. प्रेक्षकांची मने जिंकली असा खेळाडू ज्यांनी डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात देखील धारदार चढाया केल्या असाच तोच मंथन मोरे मैदानात पाहायला मिळतोय. मंथन सुरू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. तर पुनश्च एकदा जर्सी क्रमांक 2 सेमी फायनलची ही लढत एक चुरशीची लढत म्हणावी लागेल मित्रांनो. दर्यावर्दी नागाव बंदर तर दुसरीकडे वादळ खारीकवाडा. एक जबरदस्त रांगड्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी हा रसिक वर्ग आपल्याला इथं पाहायला मिळतोय मित्रांनो. ही प्रेक्षकांची ही अलोट गर्दी तर पुन्हा एकदा मैदानात जैसे क्रमांक 8 4-1 समीकरण असेल पाहूया.
या चक्रव्यूह मधना परततोय की जेरबंद होईल हे देखील आपल्याला मैदानात पाहावं लागेल मित्रांनो. ओहो, आता मात्र उभा टाकलाय, सुंदर जंप आपण पाहतोय मैदानात. मध्यांतर होतोय, मध्यांतरानंतर गुणफलक असेल. मध्यांतरानंतर गुणफलक असेल खारीकवाडा 11 आणि दर्यावर्दी नागाव बंदर 6. 5 गुणांची नाम मात्र आघाडी असेल ती म्हणजे वादळ खारीकवाडा संघाकडे. कारण मित्रांनो, दर्यावर्दी नागाव बंदर सुद्धा माघार घेणाऱ्यातला संघ नाही आहे मित्रांनो. दर्यावर्दी नागाव बंदर सुद्धा माघार घेणाऱ्यातला संघ नाही आहे. कारण कोणी कोणाला कमी समजायचं नाही आहे, कमी लेखायचं नाही आहे. कारण हा कबड्डीचा क्षेत्र आहे. या सामन्याचा विजयी शंखनाद कोण होईल, कोणाच्या गावात जाईल, कोणाच्या गावात जाईल पाहायला मिळेल थोड्या वेळातच. तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 चा वारू मंथन सुर्वे याचा वारू रोखलं जातं. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय वादळ खारीकवाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. तर आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्न झाली पुरी. मित्रांनो, यशाकडे वाटचाल करताना मेहनतीच्या काट्यावरूनच चालावा लागतो, धावावा लागतो, पळावा देखील लागतो मित्रांनो. सुंदर चढाई पाहायला मिळते ओमकार मिस्त्री याच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय. एक वादळी चढाई करण्यास माहीर असलेला खेळाडू. अर्थातच मागाशी म्हटलं होतं की जबरदस्त 1 गुण संपादन करतोय, 1 गुणांची संख्या आपल्या संघात दाखल करतोय. तर ज्याच्या वारंवार चढाया पाहायला मिळतात, ज्याने डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात एक धारदार चढाया पाहायला मिळाल्या असा हा खेळाडू. अर्थातच वादळ खारीकवाडा संघाचा ओमकार मिस्त्रीला आपण मैदानात पाहतोय मित्रांनो. एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय. आता मात्र माघार घेतोय. एक सुंदर लढत मैदानात, भल्या भल्यांचा काढतोय धूर, अड्ड्यात धावतोय जावा मथुर. एक कमालीचा संघर्ष आपण या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. खरोखरच अखंड कबड्डी क्षेत्रात वेड लावणारा बादशाह, तुफानी वेगाचा बादशाह आणि वेगाचा शेवट म्हणून संबोधला जाणारा खेळाडू आता मात्र जेरबंद होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दर्यावर्दी नागाव बंदर या संघाचा. चरास एक लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. पाहूया किती गुण संपादन करतोय. आता मात्र उभा ठाकलाय. कमालीचा क्षेत्ररक्षण आपण मैदानात पाहायला मिळतोय. एक सेमीफायनलची लढत मित्रांनो एक जबरदस्त रित्या पार होते. तर रोहित माळी एक शांतरित्या चढाई करतो. तर सेमीफायनलचा दुसरा सामना असेल धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा. दुसऱ्या सेमीफायनलची लढत धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा विरुद्ध शिवाई भांडण. दोन्ही संघाच्या खेळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पहिला पुकार देण्यात येत आहे. तिसऱ्या पुकाराला आपण कोणत्याही क्षणाचा न विलंब करता मैदानाकडे वाटचाल करायची आहे मित्रांनो. तर वादळ खारीकवाडा संघ मैदानात सज्ज होतोय. दर्यावर्दी बंदर नागाव तुम्हाला सुद्धा वेग धारण करावा लागेल, गती वाढवावी लागेल, स्पीड वाढवावा लागेल. कारण पिछाडीत जर आघाडीत मध्ये भरून काढायची असेल तर तुम्हाला सुद्धा चढाया लढाया मैदानात कराव्या लागतील. मैदानात संघर्ष करावा लागेल. जर्सी क्रमांक
28 अर्थातच रोहित माळीला आपण मैदानात पाहतो. उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात आता मात्र एक गुण संपादन करतोय. एक गुणांची भर आपल्या संघात दाखल करतोय. पुन्हा एकदा डुआ डाय रेड करो या मरो. पॉइंट मारावाच लागेल कारण आपला संघ पिछाडीकडे वाटचाल करतोय. आघाडीमध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्हाला सुद्धा वेग धारण करावा लागेल. वेग निर्माण करावा लागेल. वादळी चढाया कराव्या लागतील. आता मात्र बाद होतोय. तर पुढील होणारा सामना शिवाई बांधण प्रतिस्पर्धी संघ झुंज देईल धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा. एक काटाकीर लढत मैदानात पाहायला मिळेल मित्रांनो. चढाईसाठी निघालाय रोजित माळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 12 दर्यावर्दी नागाबंदर आपला संघ काहीशा गुणानं पिछाडीवरती आहे. ती पिछाडी भरून काढायची असेल तरी ते मात्र खेळी करावी लागणार आहे. आणि त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर आपण पाहतोय. रोजित माळी याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. शांतरित्या चढाई पाहायला मिळते. रोजित माळी याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. वादळ खारीकवाडा 15 गुण दर्यावर्दी नागाव 8 गुण. नाम मात्र 7 गुणाची आघाडी आहे वादळ खारीकवाडा संघाची. चढाईसाठी निघालाय थर्ड रेड साठी आपण पाहतोय ओमकार मेस्त्री याला मैदानामध्ये पाहतोय. काय खेळी पाहायला मिळते हो मैदानामध्ये. परंतु हरणी सारखी चपळता मैदानामध्ये पाहायला मिळाली. गुण संपादन केलंय. एकच गुणाची कमाई आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड रेड जर्सी क्रमांक 12 सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. यापुढे होणारा सामना शिवाई बांधण धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा. चढाईपट्टू बाद व्हावं लागेल आणि चढाईसाठी निघालाय रोजित माळी याची चढाई आपण पाहतोय. रोजित माळी ज्याच्या पायात तोक्ते वादळ आहे असा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु रिक्त असता मागे परतलाय. त्याला माहित आहे आपल्याला संघ बऱ्याचशा गुणाने आघाडीवरती आहे. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 8 आपण पाहतोय मैदानावर दर्यावर्दी नागाव बंदर. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न गुणांची पराकाष्ठा केली जाते परंतु यश संपादन केलं जाईल का. होय बोनस गुण प्राप्त केले. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटे. जी पव्या कशा प्रकारे खेळी केली जाते. ओमकार मेस्त्री मैदानामध्ये ज्याच्या पायामध्ये वेग पाहायला मिळतो.
जर्सी क्रमांक 7 आपल्याला मैदानात पाहतोय. गुणसंख्या वाढवावी लागेल. दर्यावर्दी नागाव बंदर आपल्याला देखील गुणसंख्या वाढवावी लागेल मैदानात. ओ हो हो हो, जबरदस्त कमालीचा संघर्ष पाहतोय आपण. वादळ खारीकवाडा यांच्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गुलालाचा मान कोणाच्या नशिबी असेल हो? वादळ खारीकवाडा, शिवाई बांधण, दर्यावर्दी नागाव बंदर आणि रोहा. कोण होणार या स्पर्धेचा विजयाचा शंखनाद? कोण होणार या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ? तर कोण होणार या स्पर्धेचा भाग्य विधाता? हे देखील आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. चला, विनंती असेल शिवाई बांधण आणि धावी रोहा, आपण देखील एंट्री पॉइंट जवळ यायचं आहे. लगेचच विना कोणत्याही क्षणाचा न विलंब करता मैदानाकडे वाटचाल करायची आहे मित्रांनो. एक हाय व्होल्टेज सेमीफायनल आता सामना संपलेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन, तसेच पराभूत संघाचे देखील कौतुक. एक जबरदस्त झुंज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. तर विनंती असेल धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा आणि शिवाई बांधण, आपण देखील गेट एंट्री जवळ यायचं आहे. सामना संपलेला आहे. तर सेमीफायनलची दुसरी लढत आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. धावीर स्पोर्ट्स क्लब